सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझ्या सर्व प्रियजनांना, सर्व तुम्ही कसे आहात? जे माझे व्ह्यूअर्स आहेत, ख्रिश्चन्स, नॉन ख्रिश्चन्स, सर्वांना मी सलाम प्रेम देते. प्रियजनांनो, सर्वांचं मी स्वागत करते. प्रियजनांनो, मध्यकाळी थोडंसं माझी तब्येत जरा बरी नव्हती, पण परमेश्वराने मला पुन्हा बरं केलं आणि पुन्हा त्याच्या स्तुतीसाठी मला उभं केलं. मी त्याला धन्यवाद देते. प्रियजनांनो, आणि हा समय ते तुम्हाला मला दिलेला आहे की त्याची स्तुती, त्याची आराधना आपण करावी, त्याला धन्यवाद द्यावा, त्याला आभार मानावे. प्रियजनांनो, परमेश्वर तुम्हाला मला काय मागतो? प्रियजनांनो, केवळ त्याला धन्यवाद हवा आहे. विश्वास आणि धन्यवाद हे दोन जर आपल्याकडे आहेत, आपल्याकडं सगळं काय आहे. प्रियजनांनो, परमेश्वराचा विश्वास आणि परमेश्वराला धन्यवाद देणारं हृदयांतकरणाने धन्यवाद देणे. प्रियजनांनो, परमेश्वराला हेच पाहिजे, आभार रूपी यज्ञ. तो कोणती बली नाही मागत. परमेश्वराला आपलं आभार, खऱ्या हृदयांतकरणाने धन्यवाद देणे, त्याला आभार मानणे, हे त्याला खूप आनंद देतो. आणि विश्वासा वाचून परमेश्वराला आपण संतोष होऊ शकत नाही. विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. प्रियजन, आणि तो पण मजबूत आणि भक्कम पाहिजे. मजबूत. किती संकट आले, दुःख आले, तरी आपण त्याच्या विश्वासापासून हलायचं नाही. प्रियजनांनो, आणि आजचं वचन आहे प्रियजनांनो, मत्ती वर्तमानाचा 8वा अध्याय 14 ते 17. हेडिंग आहे शिमोनाची सासू. प्रियजनांनो, ती आजारी होती, तापेने फुल होती. बघा, तापेने ती झोपलेली पलंगावर. आणि जेव्हा आपल्याला ताप येतो, विचार करा, आपल्या प्रत्येकाला ताप आलेला आहे, तापेचा अनुभव आहे की तापेमध्ये आपलं शरीर कसं क्षीण होऊन जाते, शक्तीहीन होऊन जातो. प्रियजनांना आपण, आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी येतात. प्रियजनांनो, आणि शिमोन पेत्र, जो ज्याला खडक म्हटलेला आहे, प्रेषित म्हटलेलं आहे, प्रेषित पेत्र. प्रियजनांनो, त्याच्या सासूला ताप फणफणत झोपलेली होती, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरात येतात, आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला स्पर्श करतो. हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला, आणि ती उठून त्यांची सेवा करू लागली. प्रियजनांनो, बघा किती अद्भुत परमेश्वराचे कार्य आहे, कारण तो आपला परमेश्वर अद्भुत आहे. प्रियजनांनो, आणि तिला स्पर्श केला, हात लावला, आणि तिचा ताप त्या क्षणाला ताप पळाला, आणि ती उठली आणि सर्वांची सेवा करायला लागली आनंदाने. प्रियजनांनो, असा आपला परमेश्वर आहे. प्रियजनांनो, मी देखील आजारी होते, मला पण परमेश्वराने बरे केले, आणि मी आज तुमच्या समोर बसलेले आहे. मी तुमच्यासमोर परमेश्वराला धन्यवाद देत आहे. प्रियजनांनो, हे आपल्या परमेश्वराचे कार्य आहे. प्रियजनांनो, किती संकट आले आपल्या जीवनात, संकट संपले असे नाही. आपल्यामध्ये जोवर प्राण आहे तोवर आपल्या जीवनात संकट येणार. मग तुम्ही काय म्हणसाल, आता मला संकट आले, आता मी काय करू? रडत बसू, चिंता करून आपण काय करू शकत नाही. चिंता करून उलट आपल्याला टेन्शन येणार, डिप्रेशनमध्ये जाऊ आपण, आणि मेंटल आजार होऊन जाईल, आपल्याला मानसिक आजार होऊन जाईल. हे सर्व सोडून आपण केवळ प्रार्थना करू, हे परमेश्वरा, माझ्या जीवनात हे संकट आहेत, तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो मी. ही प्रार्थना, हे संकट मी तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. हे संकटातून तू मला बाहेर काढ, मला या संकटातून सोडीव. तू सोडवण्यास समर्थवान परमेश्वर आहेस. तूच एकमात्र सर्वशक्तिमान, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. आणि मग त्याचा अनुभव तुम्हाला मला येईल की तिने मला आणि आपणा सर्वांना सोडवले आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर आहे तुमचा, माझा परमेश्वर. असा महान, सर्वशक्तिमान, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. प्रियजनांनो, तो आपल्याला अशा याच्यामध्ये राहू देणार नाही. तो आपल्याला
तो आपल्याला हसता खेळतं, आपल्याला तो एकदम उभं करतो प्रियजनांनो, आपल्याला उभं करतो तो. आणि आपल्याला उभं राहून आपल्याला तो सेवा चला चला पुढे चला प्रियजनांनो. आणि ते सुंदर गीत मला आठवते, क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी, यीशु है तेरी चट्टान. आपल्याला जे क्रूसखांब दिलेला आहे, आपले दुःख संकटाचा क्रूसखांब जो आपल्या खांद्यावर आपण उचललेला आहे येशूच्या नावात, तो क्रूसखांब वाहत आपल्याला त्याच्या मागे चालायचं आहे. आणि तो आपल्याला जिंकवणारा विजयशाली खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, आपल्या जीवनामध्ये कधी असं म्हणू नका की मी थकले, मी आता काय करू, मी हारले, थकले, दमले. सगळ्यांना संकट आहे. हर एक व्यक्ती कोणी असो, तू राजा असो का तो गरीब असो, प्रत्येकाला दुःख संकट आहेत. परंतु त्या संकटातून पार करणारा परमेश्वर, जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती, माझ्या संगती आहे. जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तो आपल्या संगती आहे, हे त्याचं वचन आहे. म्हणून हिम्मत धरा, विश्वास धरा, मजबूत हिम्मत धरा, विश्वास धरा, प्रार्थना करा. प्रार्थनाच करा प्रियजनांनो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे, प्रार्थना करा, प्रार्थनेत तत्पर राहा प्रियजनांनो, प्रार्थना करत राहा. परमेश्वराला मला हिम्मत दे, ताकद दे, मला या संकटातून सोडो प्रियजनांनो. आणि ज्याप्रमाणे शिमोनाची सासू जो इथं आजाराने पडलेली होती, तिला त्याने उभं केलं, असाच परमेश्वर आपल्या संकटाला दूर करून आपल्याला जिंकवणारा परमेश्वर, खरा जिवंत पवित्र त्रेक एक परमेश्वर आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संगती आहे. आणि त्याचा आनंद किती मोठा आहे की तुमचा माझा देव हा खरा जिवंत देव एकच आहे. तो खरा आहे, तो जिवंत आहे, तो एकच आहे, तो खरा आहे. आणि तो किती खरा आहे, तो किती जिवंत आहे, तो अनुभव देतो आपल्याला, आपले संकट दूर करतो, आपल्या अश्रू पुसून टाकतो, आपल्याला आनंद देतो. असा महान परमेश्वराला आपण सॅल्यूट आणि सलामी द्या प्रियजनांनो. हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो. आमेन.